का ही लढत आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान. यस पंचांचा इशारा की बॉल नो आहे. अतिरिक्त दाब्यानं अकाउंट सध्या ओपन झाला आरएस कोटनाका टीमचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज केदार भोईर आणि तेजस भोईर ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचा आणि एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल ना तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. बॅटिंग करत असताना आरएस कोटनाका टीमला प्रहार केला पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी डाऊन द फील्ड पकडलाय. ओ नो बॉल प्रिट त्याच्यामुळे इथे फलंदाज झाला या बॉलवरती जीवनदान. यस या बॉलवरती धावाला 2 ओपन अकाउंट ओपन केलं सध्या केदार भोईर आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 3 या आकड्यावरती. पहिला गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड करत प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिला मेंडेटरी पॉवर सर्कल षटक समोर पुन्हा एकदा केदार भोईर. प्रहार केला क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरला केला. कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. इनफ्लेअर क्लिअर करत असताना याच पंचाचा इशारा की हा देखील नो बॉल. अतिरिक्त 5 पंजा बॅटिंग करत असताना आरएस कोटनाका टीमला. या ठिकाणी मंगेश की येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्र कराडी प्रीमियर लीगचं आयोजन करताना आरएस कोटनाका यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मागच्या वर्षी स्वर्गीय दिबाबाळी साहेब क्रीडांगण कामोटे या ठिकाणी आपण स्पर्धा पाहिलीत, परंतु त्यावेळेस ती रायगड कराडी प्रीमियर लीग होती. परंतु यंदा अखंड महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग इथे 1,20,000 अधिक प्राइज बाईक असेल सिरीजसाठी भरपूर पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. सुखी करता मॅच मध्ये प्रसन्न पाटील 2 बॉल 9. तब्बल या ओव्हरचा विचार केला तर 1 बॉल मध्ये 8 धाबा खर्च केल्या सध्या प्रसन्न पाटीलला. समोर केदार भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती चांगली बॅटिंग साकारता सध्या केदार भोईर मैदानाच्या आतमध्ये फ्रीटचा बॉल. समोर पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रसन्न पाटील मुख्य ट्रम्प कार्ड आणि त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न सध्या आरएस कोटनाका टीमचा फलंदाज केदार भोईर करतो. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. डॉट चेंडू आला. धावा संख्या स्थिर असेल. संघ 8 या आकड्यावरती बॅकअप द्यावा लागेल. ओव्हरमध्ये गोलंदाज प्रसन्न पाटीलला अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी साकारल्या प्रसन्न पाटीलला आणि तोच कारनामा या मॅच मध्ये देखील करावा लागेल. शॉट मध्ये बॉल लावडा पीस आली. एलबीडब्ल्यू चा शिकार फलंदाज बाद. हा पहिला धक्का आरएस कोटनाका टीमला. फलंदाज केदार भोईर मैदानातून बाहेर. थँक यू डीज. पहिला धक्का बॅटिंग करत असताना आरएस कोटनाका टीमला फलंदाज केदार भोईर मैदानातून बाहेर झाला. मागील पहिला बॉलवरती पहिला भरपूर चुका केला प्रसन्न पाटील. 2 नो बॉल अतिरिक्त 6 धाबा खर्च केल्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यात बॅकअप देण्याचा प्रयत्न. मागे 2 बॉल निर्धाव फेकल्या ज्यामध्ये 1 धक्का आरएस कोटनाका टीमला दिला. जो फलंदाज केदार भोईर मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला पूर्वार्ध 5 षटकामध्ये चांगलं टार्गेट सेट करावा लागेल. त्याच्यामुळे विकेट वाचून मॅच मध्ये खरं तर खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना कोटनाका टीमला तेवढी चांगली गोलंदाजी साकारतोय प्रसन्न पाटील. नेरेदुंद्रे एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रसन्न पाटील आपण पाहतोय. समोर फलंदाज पाहिला डावखचा एक विस्फोटक खेळाडू विशाल पाटील ऑन स्ट्राईक. हा प्रकार बॉल होता. लाईन पाहावी लागेल. अवंतर एक्स्ट्रा धाव. एस पंचाचा इशारा वाईट बॉल. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केल्या या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रसन्न पाटीलला. तब्बल विचार केला तर एक्स्ट्रा
यस, हा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी, दुसरा धक्का, विशाल पाडीची विकेट मैदानातून बाहेर. निर्माण करतो. कोट टाका संघासमोर अडचण निर्माण करतो सध्या तिरंगा दुंदरे संघ. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी मिलिंद भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 9 धाबा फलकावरती आहेत. पहिला षटक मार्गासह 4 चेंडू फेकले गोलंदाज प्रसन्न पाटीलला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा मिलिंद भोईर हा फलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला प्रसन्न पाटीलची मॅच मध्ये पाहायला मिळतं. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता, फलंदाजाला चॉक केलं, चकवा दिला, एक सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवल्यानं हा डॉट चेंडू पाहायला मिळता. मागील आपण 4 बॉल पाहिलेला अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केले प्रसन्न पाटीलला आणि अवघ्या 4 बॉल मध्ये एक अवंत धाव खर्च केल्यानं 2 धक्के. हा देखील वेगवान बॉल, अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतं. कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलनं खर्च केल्या 9 आणि 2 धक्के बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका टीमला. टँक विडीज पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली प्रसन्न पाटीलला, जिथे 2 धक्के देत असताना 9 धाबा खर्च केला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती अमर पाटील टीमचा संघ नायक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली. आता या षटकामध्ये स्वतः संघ नायक अशा रीतीने गोलंदाजी साकारेल. समोर फलंदाज पाहिला तेजस भोईर हा फलंदाज सलामवीरचा फलंदाज. अद्याप एक देखील चेंडू फेस केला नाही आणि आता सध्या तो स्ट्राईक एंडवरती आपण तेजस भोईरला पाहतोय. सेकंड ओव्हर पहिला बॉल, जड मध्ये गोलंदाजी, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्करचा वापर करतो सध्या मॅच मध्ये अमर पाटील. पहिला बॉल निर्धाव फेकला, जिथे शांत ठेवण्याचा प्रयत्न तेजस भोईरला केला जातोय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 9 या आकड्यावरती. मॅच 5 षटकांची. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला चांगला खेळ एखाद्या फलंदाजाला आपल्या टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट झालं. क्षेत्ररक्षक आहेत, टीपला चेंडू निघून चाललाय. उत्सवतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील मॅच मध्ये गरजेचं असेल आर्यस कोटनाका टीमला, कारण की मागील षटकाचा विचार केला तर 2 फलंदाज बाद झाले. थोडासा प्रेशर क्रिएट केला गोलंदाजी करत असताना प्रसन्न पाटीलला आणि त्याच्यानंतर टीमचा सरसेनापती संघ नायक अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पहिला तेजस भोईर आज ओपनर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत स्थळ टोकून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, लांब कार्पेट स्ट्रेट डाईव्ह केला, ऑफ साईडला
शॉट खरं तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती धाबा पाहिला तर यस माफ करा धाव नाही. डॉट चुनलाय संघ स्थिर तो मात्र 12 या आकड्यावरती. हो इथे देखील हा देखील लेंथ लाईन चांगली आहे. डॉट चुनू पाहायला मिळतं. मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात अमर पाटीलला. थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये याचं कारण असं मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला. वारंवार डॉट चेंडू फेकतोय सध्या तिरंगा दुंद्रे टीमचा संघनायक अमर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तेवढीच चांगली गोलंदाजी. संघनायक कसं असावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील देतोय. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत कबरमध्ये टिपला चेंडू निघून चालला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. 2 धाबा देखील कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय. थ्रो थोडीशी चुकी बॅकअप आला आणि तोपर्यंत या बॉलवरती 3 धाबा कंप्लीट केल्या. 3 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाबा संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तर मात्र 14 या आकड्यावरती. चौदा धाबा धाव पुस्तकावरती 5 बॉलमध्ये अवघ्या 5 धाबा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये आपण अमर पाटीलची पाहतोय. संघ 14 या आकड्यावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका संघासमोर थोडासा प्रेशर टाकला तर गोलंदाजी करत असताना तिरंगा दुंद्रे टीमनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमर पाटील शेवटचा अंतिम बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धाबा. शेवटच्या अंतिम बॉलवरती आल्या 2 धाबा. शर्यतीनं 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका. गाने सुने चांगले संगीत प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो. तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 12 चेंडूंचा केस समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 8च्या सरासरी धाबा जमा केला. आर्यस कोटनाका टीमनं संघ 16 या आकड्यावरती 5 षटकांची मॅच. चांगला टार्गेट सेट करायचं असेल ना तर इथून थोडंसं आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तेजस भोईर सलामवीरचा फलंदाज अद्यापिक स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर कोटनाका टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. पहिला बॉल हा प्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल फेकण्यासाठी आपण प्रसन्न पाटीलला पाहतो. पहिला स्पेल दमदार राहिला. अतिरिक्त 3 धावा जरूर आल्या मात्र त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण प्रसन्न पाटीलची पाहिली आणि तिसरा षटक फेकण्यासाठी सेकंड स्पेल पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. पहिला बॉल निर्धाव फेकला. समोर एक ताकद खेळाडू तेजस भोईर आणि त्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न. प्रहार करण्याचा प्रयत्न. हा देखील चांगला बॉल डिलिव्हर केला. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. धावेवरती ब्रेक डिस्ब्रेक लावला. गोलंदाजी करत असताना तिरंगा दुंद्रे टीमला संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. काय गोलंदाजी होत्या. भेदक मारा केल्या जातो. फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. फलंदाज तेजस भोईरला. गोलंदाज तयार प्रसन्न पाटील. हो वेगानं बॅट जरूर फिरली होती. पाठच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि इथे लेग पायस मध्ये
ही सिंगल धाव जोडली जाईल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. हलवापणे प्रवास करत असताना आर.एस. कोटनाका संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. मोठ्या फटके येत नाही. जर मोठे फटके आले नाही तर तुम्ही एक चांगला टार्गेट सेट करू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचा तर प्रहार आक्रमण मॅचमध्ये करावा लागेल. वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न तेवढ्या चाणक्यरित्या चपलाईने गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये प्रसन्न पाटील 3 बॉल निर्धाव फेकल्या. त्या ओव्हरमध्ये एक लेग पास मध्ये सिंगल. संघ 17 या आकड्यावरती. तिसरं षटक बाहेर असता 4 बॉलमध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली गोलंदाज प्रसन्न पाटीलना. वारंवार खेळलेले डॉटनो मॅचमध्ये लो स्कोर सध्या पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. प्रहार खेळला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत. ज्या भरपूर मोठ्या चेंडू फरार होईल. एक टप्पा बाउन्स ऑर्डरऑफ 4 चौकार. चौकाराला फलंदाज मिलिंद भोईरच्या बॅटमधून 4 धाब्यानं संघ 21-21 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आर.एस. कोटनाका संघ. शेवटचा अंतिम बॉल. इथे मात्र आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. लेंथ लाईन चांगली पाहायला मिळाली. अंतिम बॉलला डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 21-21 या आकड्यावरती. तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 21-21 या आकड्यावरती. पहा काय गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं. प्रसन्न पाटीलचं कौतुक करायला हवा. 2 स्पेल आणि अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केल्या. त्याच्यानंतर टीमचा संघनायक अमर पाटीलनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जरी एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर तुम्हाला किमान 30 तरी धावा बनवायला लागतील. तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करेल आर.एस. कोटनाका संघ. मैदानाच्या आतमध्ये तेजस भोईर सलामवीरचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती आहे. मात्र त्याला देखील शांत ठेवला तिरंगा दुंदरे टीमनं. आता इथे शांत बसून चालणार नाही आहे. कारण की चांगला टार्गेट सेट करायचा तर आक्रमण इथूनच तुम्हाला सुरुवात करावी लागेल. 12 बॉलमध्ये किमान 30 तरी धावा बनवाव्या लागतील आणि त्या इरिशाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस भोईरला फलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सार्थक पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील बिग ब्रँड आणि तो दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये तिरंगा दुंदरे संघ. समोर फलंदाज तेजस भोईर, गोलंदाज सह्या पुन्हा एकदा सार्थक पाटील. पहिला बॉल वेगवान, शरीरापासून दूर गोलंदाजी. ही रणनीती आखल्या तिरंगा दुंदरे टीमनं. वारंवार डॉट चेंडू खेळतो सध्या बॅटिंग करत असताना आर.एस. कोटनाका संघ. आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू केला फलंदाज तेजस भोईर. 9 बॉल पेस केला. 5 धाब्यांचे योगदान दिला सध्या मैदानाच्या आतमध्ये तेजस भोईरना. पुढचा बॉल प्रहार करावा लागेल. ऑन द कार्पेट डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील. सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाब्यानं खुश असेल तिरंगा दुंदरे टीम. कारण की जर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचा
तर प्रहारांना प्रहार त्या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये केले करावा लागेल. एक धाब्यानं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाकर संघ स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती मिलिंद भोईर हा फलंदाज. पुन्हा एकदा डॉट चेंडू, भरपूर चेंडू डॉट आल्यात. प्रेशर वाढला आता बॅटिंग करत असताना कोटनाका संघावरती, कारण की जेवढे चेंडू डॉट केला तेवढा लो स्कोर फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संघ अद्यापिक आपण विचार केला तर 22 या आकड्यावरती 2 फलंदाज गमावल्यात. बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका टीमनं मात्र मिलिंद भोईर आणि तेजस भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्या जोडीला शांत ठेवलं तिरंगा दुंद्रे टीमनं. हा प्रकार होता प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये प्रयत्न होता झेल पकडण्याचा एस्ट्रेक्षकाचा, तिथे मात्र थोडासा दूर होता चेंडू पासून. सिंगल कंप्लीट झाली आणि इथे मात्र यस फलंदाज बाद रन आउटचा शिकार. धक्का तिसरा बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका टीमला. फलंदाज इन ऍक्शन मध्ये, तेवढीच चांगली गोलंदाजी साकत असताना सार्थक पाटील हा गोलंदाज. बॅटची एज घेत असताना चेंडू लॉंग लेगला निघून चालला. एस्ट्रेक्षा चकवा देत असताना अंतिम क्षणात चेंडूची अडवणी होते. तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या. 5 सिंगल डबलला प्राधान्य, भरपूर चेंडू डॉट केला. लो स्कोर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. चौथं षटक मार्ग असा 5 मध्ये अवघ्या 4 धाबा खर्च. सार्थक पाटीलला देखील भरपूर चांगली गोलंदाजी साकारल्या. तिन्ही गोलंदाजांना चांगले योगदान मॅच मध्ये तिरंगा तुंद्रे टीम साठी दिला. शेवटचा अंतिम बाज समोर पुन्हा एकदा तेजस भोईर 11 बॉल पेस केल्यात, 8 धाब्याचे योगदान. मागील काय केलं ना तो विसरावा लागेल, इथून पुढे काय करायचा हे मनामध्ये टासावा लागेल. आडवा बाट केल्याचा धाडसी निर्णय. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 बॉलमध्ये अवघ्या 25 धाब्यावरती बॅटिंग करत असताना आर्यसचा कोटनाका संघ काय गोलंदाजी केल्या. 4 ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवात चांगली करून दिली प्रसन्न पाटीलला. प्रसन्न पाटीलचे 2 स्पेल अगदी चांगले राहिले. त्याच्यानंतर अमर पाटील आणि सार्थक पाटीलनं देखील अगदी चांगली गोलंदाजी साकारली. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. मिलन सिनारे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. किमान तुम्हाला 15+ धाबा नक्कीच बनवावे लागतील, तेव्हाच एक चांगलं फायटिंग टोटल उभारू शकतो आर्यस कोटनाका संघ. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कोलबट टप्प्याचा बॉल पाहिला. पहिला बॉल निर्धाव आलाय.
भरपूर चेंडू डॉट केला, त्याच्या कारणास्तव लो स्कोर संघ 25-25 या आकड्यावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक समोर आकाश भोईर हा फलंदाज. आसमानी टोला हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आकाश भोईरला साकारावा लागेल. लावडा पे झाली यस फलंदाज LBW चा शिकार. धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना आर्यस कोट नाका टीमला. फलंदाज बाद. चौथा धक्का पूर्णपणे प्रेशर टाकलाय सध्या कोट नाका संघावरती. शेवटचं षटक या चांगली गोलंदाजी मिलन सिनारेची देखील पाहायला मिळतं. 2 बॉल निर्धाव फेकल्या ज्याच्यामध्ये 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावा फलकावरती. नवीन फलंदाज संदेश भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ताबेसाठी संघर्ष मॅचमध्ये करावा लागतंय बॅटिंग करत असताना सध्या आर्यस कोट नाका टीमला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मिलन सिनारे. पुन्हा एकदा डॉट चेंडू, भरपूर चेंडू डॉट केला. सलगचा 3रा बॉल निर्धाव फेकला. काय गोलंदाजी होत्या. 4ही गोलंदाजांना 4 चांद सध्या लावल्यात. ते मात्र गोलंदाजी करत असताना तिरंगा दुंद्रे टीमसाठी आणि संघ मजबूत स्थितीमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळतं. तो मात्र तिरंगा दुंद्रे. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. स्टॉकाच्या षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करावी ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मिलन सिनारे देतोय. क्षेत्ररक्षक आहेत उत्सवतील पैकी सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं स्ट्राईक रुटेड. संघ देखील 1 ने पुढे सरसावला. संघ 26 आकड्यावरती. बॅट कटने ही धाव जोडली जाईल. 26 धावा फलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 मध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली मिलन सिनारेनं. समोर फलंदाज पाहिलं तेजस भोईर. सलामीरचा फलंदाज पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला मॅचमध्ये तेजस भोईरला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. 13 बॉल पेस केला. 8 धावांचे योगदान दिला तेजस भोईरनं. आणि इथे मात्र शेवटचा अंतिम बॉल. 5 शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये अवघ्या 1च धाव खर्च करत असताना 1 धक्का गोलंदाज मिलन सिनारेने दिलाय. शेवटचा होली रे होली पूर्णाची पोली. साहेबाच्या साहेबाचे बोटान सुटली गोली. होली रे होली पूर्णाची पोली. आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. पण शिमग्याचं आईलय दे आमचे गावान गावान गावात. बारा महिन्याचे 15 दिवसाचा केल तो यो शिमगा. म्हणजे हौलूच पाटला बसलच कौवर बाजूला. म्हणजे हौलूच पाटला बसलच कौवर बाजूला. घरात बसून शिकाय करतात हनुमान राजू देवरा. क्या बात. ती सर्व प्रकारचे संगीत आपण DJ श्रीच्या माध्यमातून एकदा प्रेक्षकांना मनमुक्त कसं करावं अगदी त्याचा प्रात्यक्षिक दिला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये
5 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आर्यस कोटनाका या टीमनं 30 धाबा जमा केल्यानं सेकंड सत्रामध्ये लक्ष्य 31 धाब्याचा प्रवास करायचा. तिरंगा दुंदरे टीमला ना कशा रीतीनं प्रवास केला जाईल या ऐकूया. कॉम्बॉक्समध्ये आपण बदल करूया. कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील ज्यांचा आपण आजच्या रात्रीमध्ये आवाज ऐकतो ते आमचे सिनियर समालोचक जयेश भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. चला याच्यानंतर लगेचच मॅच असेल बघा. पार्थ 11 जावले संघ याच्यानंतर आपण रेडी राहायचे. यातून जो जिंकेल तो आपल्या समवेत केलेल आणि मग तुमच्या दोघांमधून एक जिंकेल तो थेट लास्ट मॅच निर्जा 11 VRCC गणेशपुरी संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल. तीस बॉल आणि 31 ची आवश्यकता. धन्यवाद मंगेशजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होता. शिरवलीचे एक उत्कृष्ट मराठी समालोचक आदरणीय मंगेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धामध्ये ऐकलात. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळी आहे जिथे 30 बॉल आणि 31 ची आवश्यकता असताना तिरंगा दुंदरे टीमचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आणि थोड्याच वेळात माहोल पण आता गरम होईल. हो नक्कीच कदाचित कारण स्टेजच्या पाठून ज्या वेळेला पुढे आयोजक येतील त्यावेळेला नक्कीच कदाचित माहोल निश्चित गरम होईल. या आपण मॅचकडे वळतो आहोत. आजच्या दिवशी जो मात्र न्हाव्याच्या नटराज चषकामध्ये खेळतोय आणि उद्या सकाळ जशी होईल कदाचित दुपारीपर्यंत रतनबुवा स्मृती चषकामध्ये खुल्या गटाच्या सामन्यांमध्ये खेळताना ज्या खेळाडूला आपण पाहणार आहात अर्थात तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो प्रसन्न पाटील आणि त्याच्या साथीला अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. विके प्रतिष्ठान KPC विके प्रतिष्ठान डोंबिवली या टीममध्ये खुल्या गटाची संधी त्याला मिळाली आणि तो निश्चितच रतनबुवा स्मृती चषकामध्ये पाहायला मिळेल. खुल्या गटाच्या संघांमध्ये नेहमीच त्याला आपण खेळताना पाहायला मिळालाय. असा खेळाडू दुंदरे गावची आणबाण शान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्रिकेट हल्लीच्या कालावधीमध्ये किती बदललंय पहा ना. आज इथे उद्या तिथे, आज ह्या कोपऱ्यात उद्या त्या कोपऱ्यात, कधी महाराष्ट्रामध्ये कधी महाराष्ट्राच्या बाहेर, कधी गावचं क्रिकेट कधी ग्रामीणचं क्रिकेट. कॅप्टन ज्यावेळेला टॉससाठी आला तिरंगा दुंदरे टीमचा त्यावेळेला तो आवर्जून म्हणाला प्रसन्न पाटील या आज आमच्या स्क्वॉडमध्ये अवेलेबल आहे. कारण ग्रामीण क्रिकेट थोडंसं दूर चाललंय आणि ते जाऊ नये, ते बंद होऊ नये, संघबद्ध होऊ नये याकरिता प्रसन्न खेळतोय. ही बाब जमेची आहे. प्रसन्न ग्रामीण क्रिकेटला जास्तीचं लाईक करतोय. विजयासाठी लक्ष आहे ते 30 बॉल आणि 31 धावसंख्येचा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर पाटील आणि प्रसन्न पाटील पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. मिलिंद भोईरला आपण पाहत आहोत. पहिला बॉल हा फ्रॅकर ऑन साइडला केवळ दिशा दिली, चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. प्रसन्न प्रभाकर पाटील अर्थात PPP हवेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि ही चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे का. DRS कॉल अंपायरने केला. राजेजी घरत सर यांना आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. पार्थिव पटेलला आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिथे PP म्हणून त्याला जास्तीची प्रसिद्धी मिळाली आणि आज ताकद कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यावेळेला तो असतो त्यावेळेला PP म्हणून म्हटलं जातं. प्रसन्न प्रभाकर पाटील अर्थात ट्रिपल प्री तो देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. तिरंगा दुंदरे त्याचा अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतो RS कोट नाका अर्थात ही रन ग्राह्य धरली जाईल. नॉट आउट आहे बॅटर. रन्स कंप्लीट होती. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेस लेवलचा बॉल आणि ही चिकी सिंगल इथे प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या 5. पुढचा बॉल उजव्या बाहेर. मिलिंद भोईर यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. एक्स्ट्रा रन आली आहे. खरं तर RS कोट नाका हे क्रीडांगण फार चर्चेचा विषय आहे.
नुकतीच पार पडली उरण तालुका प्रीमियर लीग ही RS कोडनाक्याच्या मैदानावरती क्रीडांगणावरती. तदनंतर आणि अखंड महाराष्ट्र कराडे प्रीमियर लीग देखील काही दिवसामध्ये येते. एक्सा कव्हरला जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमर पाटीलच्या बॅटमधून चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आयोजनाची बाब मी आवर्जून छेडली आणि त्या आयोजनामधील एक प्रमुख व व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद भोईर यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. कारण या गावची स्पर्धा देखील नुकतीच पार पडताना आपण पाहिली आहे काही दिवसापूर्वी. मिलिंद भोईर हे नेहमीच चांगलं कार्य करतात. त्यावेळेला खोला टाकला, कबसला जागा बनवली आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. कोटनाका म्हटल्यानंतर उरणमधील एक प्रमुखाचं ठिकाण, परंतु अगदी त्याच वेळेला नेरे दुनरे विभाग या विभागामधलं क्रिकेट ज्या गावाने जिवंत ठेवलं, किंबहुना या गावाला ज्याने प्रसिद्ध केलं या विभागाला, तो खेळाडू स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. इथे मात्र चेंडू अवांतर स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत 12. स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून षटकार. शेवटच्या बॉलवरती एक चांगला अस्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि तो चेंडू सीमारेषा ओलांडत असताना पाहायला मिळतोय. प्रसन्नाच्या बॅटमधून षटकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. पाना मुळात हे जे खेळाडू आहेत ना, गावचं क्रिकेट खेळत असताना आघाडीला येत असताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक प्रसन्न पाटीलला आपण पाहतोय. मग अंगद पाटील असेल, तो ओपनिंगला येतो, परंतु खुल्या गटामध्ये खेळत असताना तो ॲज अ बॉलर म्हणून खेळतो. मग मनीष वाघमारे असतील, अर्थात जिथे मयूर वाघमारे ज्याला आपण प्रसिद्ध म्हणून ज्या नावाने तो आहे, त्यालाही आपण पाहिलं तर तो ओपनला येतो, परंतु तो ज्या वेळेला खुल्या गटाचं क्रिकेट खेळतो ॲज अ बॉलर म्हणून तो खेळत असताना पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूची ओळख आहे ना, ती काही अंशी वेगळी आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर. बॅकफुटला आले, कट केलाय, थोड मानला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. पुढच्या बॉलवरती आलाय चौकार. बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आला होता, परंतु इथे धाव कंप्लीट करण्यात आली आहे. आगामी कालावधीमध्ये उरण तालुक्यामध्ये देखील अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील आणि ज्या रजनी क्रिकेटचा थरार आपण सातत्याने त्या विभागामध्ये देखील पाहतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर या रजनी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये कुठेतरी बॅकफुटवरती हा संघ 21 बॉल आणि 8ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. तिरंगा क्रिकेट क्लब दुनरे या टीमला
येणारे चेंडू आहेत ते 21 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित या षटकामध्येच मोठे स्ट्रोक खेळून सामना संपवण्याचा प्रयत्नही असेल. प्रसन्न पाटीलचा 3 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. 6 बॉल 10 वरती अमर पाटील नॉट आउट आहे. बॅकफुटला इनसाइड आउट, व्हाट अ स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, फॅन्टास्टिक चौकार. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार ठोकला प्रसन्नाने. संघाची धावसंख्या आहे ती 27. येणारे 20 बॉल 4 ची गरज. खोला चॉप केला, बॅट वरून खाली आणली आहे, परंतु इथे चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. ह्या बॅटला बॉल बरं झाल्यानंतर चौकार आलाय, अर्थात सामना जिंकलाय. केवळ 11 बॉल मध्ये या 31चा पाठलाग केला. 10 विकेट राखत असताना तिरंगा क्रिकेट क्लब धुंद्रे या टीमने या मॅचला इथे जिंकलं. तर अभिनंदन टीम तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघ.